जय शिवराय मित्रांनो. आता आपण आलेलो आहे होंडाच्या शोरूममध्ये. तर इथं दोन गाड्या लावलेल्या आहेत, एक डिजिटल डिस्प्ले आणि जुनी ॲनालॉग डिस्प्लेची. तर दोन्हीमध्ये काय फरक आहे, कुठली घेतली पाहिजे ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तर ही डिजिटल डिस्प्लेची गाडी आहे. तर यात पुढं LED लाईट आहेत आणि जुनी जी आपली ॲनालॉग डिस्प्लेची होती स्टँडर्ड व्हर्जन त्यात हॅलोजन बल्ब आहे. आणि आता यात डिस्प्लेमध्ये दाखवायचं झालं तर डिस्प्ले बघा, असा डिजिटल डिस्प्ले दिलेला आहे. यात स्पीडोमीटर वगैरे, गिअर कोणता आहे, काय ॲव्हरेज वगैरे ह्या गोष्टी दिल्या जातात. बाकी नॉर्मल आहे. स्विच पासिंगसाठी तिथं मागच्या साईडला केलं आहे आणि साईडला इथं खाली एक चार्जिंगचं स्विच दिलेलं आहे मोबाईल चार्जिंगसाठी, एक्स्ट्रा साईडला काढलेलं आहे. आणि आता आपण बघूया ही ॲनालॉग डिस्प्लेची गाडी आहे. त्यात काय आहे बघा, जे आपले स्टँडर्ड व्हर्जन होतं युनिकॉर्नचं तेच ॲनालॉग जसा आधी होता तसा सेम टू सेम. बाकी काय यात काही चेंज केलेलं नाही गाडीत, नवीन असं काही नाही आहे. पण ही गाडी पण चांगली आहे म्हणजे एक डिजिटल डिस्प्लेसाठी 8-10 हजार जास्त देणं हे काय मला एवढं वर्थ वाटत नाही आहे. की त्या तर 8-10 हजार जास्त घालवण्यापेक्षा ही ॲनालॉग डिस्प्लेची गाडी घेतली तरीसुद्धा काही चुकीचं नाही आहे. ती गाडी पण चांगली आहे. जर डिजिटल डिस्प्लेस पाहिजे असेल तर आहे ऑप्शन, पण जर मला विचारलं तर 8-10 हजार जास्त देणे एवढं पण काय मला बरोबर वाटत नाही.